नमस्कार. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भातले निर्देश दिले. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी सोडा असे आदेश आता देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एक मोठी बातमी पालकांसाठी महत्त्वाची, कारण आता शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांच्या सकाळच्या सत्रातल्या शाळा होत्या त्या शाळा आता सोडण्यात येत आहेत. त्यामुळे पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुलांना लवकर सोडलं जाणार आहे. एकंदरीतच मुंबईतल्या या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महानगरपालिका आयुक्तांना शाळांच्या संदर्भातले हे आदेश दिलेले आहेत. अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी माहिती देतील. अभिषेक, एकूणच सकाळपासून आपल्याला पावसाचा जोर हा मुंबईमध्ये वाढलेला पाहायला मिळतो आणि याच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. एकूणच सकाळच्या सत्रात जी मुलं आलेली होती त्यांना सुखरूप सोडण्यासाठी देखील निर्देश हे देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडनं मुंबई पालिका आयुक्तांना हे निर्देश देण्यात आले. त्यामुळे एकूणच पुढील 48 तास पावसाचा जोर हा मुंबईसह राज्यामधील काही भागांमध्ये कायम राहणार आहे आणि त्यामुळे एकूणच त्या दृष्टीनं सरकार नेमके काय प्रयत्न करते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. अगदी. अर्थातच आपण बघतोय की आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईकरांना झोडपलेलं आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं दिसतंय. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महानगरपालिका आयुक्तांना अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आज शाळा भरणार नाहीत.